त्याचा तपास करत आम्ही भायखळ्याच्या एका पिशवीपर्यंत पोहोचलो होतो. हां, पण आम्हाला पोहोचायला जरा उशीर झाला. तिच्या आईनं तुला 9 महिने पोटात बाळगलं, त्या उपकाराची परतफेड म्हणून तू मागं फिर. की माझ्या नवऱ्याला वाघाच्या तोंडी देऊ नका. आपण 2-2 धोके एकाला का पत्करतोय? तिकडं अमृता आणि इकडे वामन. माझ्या टीमला लीड मीच करतोय, पण ऑनफिल्ड मी कुठेच नाहीये. मीडियावाले काय म्हणतील यापेक्षा सुमित्राच्या तब्येतीची मला जास्त काळजी आहे. कारण आम्ही त्या बॅगमध्ये एक डिव्हाइस ठेवलाय. मोरासकर साहेब, मी आता बराच पुढे आलोय, पण अजून मला लाल रुमाल लावलेलं झाड कुठेही दिसत नाही इथे. काय करू? थांबू का असंच पुढे जात राहू? नाही वामनराव, तुम्ही गाडी चालवण्यात अजिबात थांबू नका. हां, जोपर्यंत लाल रुमाल लावलेलं झाड दिसत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जात राहा. हां, मी आहे, तुमच्याशी संपर्कात आहे मी सतत. बरं. मोरासकर साहेब, वामन पहिल्यांदाच असं काहीतरी करतोय, जरा त्याला धीर द्या, नाहीतर त्याच्या हातून काहीतरी चूक होईल. होय साहेब, होय साहेब. मोरासकर साहेब, लाल रुमाल लावलेलं झाड मला दिसतंय, काय करू? थांबू इथे गाडी? नाही वामनराव, अजिबात नाही. एक काम करा, तुम्ही गाडी त्या झाडाच्या पुढे घ्या आणि मी सांगेपर्यंत गाडीतून उतरू नका. ओके, तिथेच बसून राहा. हां, ओके, थोडा पुढे जातो मग. हां, काय नाही, बोला. सर, आम्ही स्पॉटवर पोहोचलोय. माझ्या पुढे काही अंतरावर वामन किल्लेदार आहेत आणि आपली सगळी माणसं हाकाच्या अंतरावर आहेत. सर, गुड. आम्ही तयार आहे सर. वी आर रेडी. गुड. होल्ड गायजन. वामनराव, तुम्ही आता गाडीतून उतरा. ती पैशांनी भरलेली बॅग घ्या, झाडापाशी चालत जा, कुंड्यापाशी बॅग ठेवा आणि सरळ तिथून निघून या. ओके ओके. मोरासकर, हे बघा, तुम्ही त्याला धीर देत राहा आणि त्याला सांगा की त्याच्या आजूबाजूला पोलीस आहेत, म्हणजे बरं वाटेल त्याला. हां, काय नाही, बोला. हा, वामन किल्लेदारांनी बॅग ठेवली आहे स्पॉटवर. हो, आणि पुन्हा ते गाडीत जाऊन बसतायत सर. हां, गायत्री, आहे नो. तुम्ही आता असं करा, तिथून जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक माणसावर बारीक नजर ठेवा. येस सर. आपल्या प्रत्येक माणसाला अलर्ट राहायला सांगा एकदम. ओके? होय सर. मोरासकर साहेब, आता मी काय करू? वामनराव, तुम्ही अजून तिथून निघाला नाही. तुम्ही तिथे अजिबात थांबू नका. वामनराव, तुम्ही तिथे असाल तर तो माणूस तिथे येणार नाहीये. तुम्ही आता सरळ घरी निघून या. ओके ओके. साहेब, रिलॅक्स. आय एम सॉरी, पण आता वाट बघण्यापलीकडे आपल्या आता दुसरं काहीच नाही आहे. मोरासकर साहेब, तुमचं पटतंय मला, पण ही एका बापाची चुळबुळ आहे आणि सध्या तरी मी फक्त एवढंच करू शकतोय.
अरे दादा, माझा मोबाईल इथे कुठेतरी विसरलो मी. तू पाहिलास का रे? हो मोराजकर साहेब, जरा मला एकदा मिस कॉल देऊन बघा की, म्हणजे सापडेल तो. परशू, तुझा फोन तुला आत्ताच शोधला पाहिजे का? तसं नव्हे रे, सुमीला त्यातला तो सापाचा खेळ खेळायचा आहे म्हणून शोधतोय मी. कुठं बरं सापडत नाही. हे काय आहे? कसलं मशीन आहे? हे आमच्या कामाचं मशीन आहे. लय भारी आहे. कधी पाहिलंच नाही मी असं मशीन. परशू, हा जा, मग मोबाईल शोधतो. मोबाईल मिळेना कुठं. मोबाईल कुठं? यो बघितलाय, इथं आहे. इथं लपून बसलाय. डॅम्बिस. जातो जातो आता. सुमीला देतो आणि खेळ म्हणतो सापाचा खेळ खेळ. नाही कसं आहे, बुद्धिबळ खेळायला लागलो आणि माझ्या हातून चुकून एखादं प्यादं मारलं गेलं तर पुन्हा खून झाला म्हणून वरडायची. पुन्हा हे आहेत वरात कसं आहे, वरात काढायला आमची. परशू जा तू आत. येतो साहेब येतो. सापडला सापडला. हॅलो गायधनी, काय हालचाल? सर, एक माणूस त्या बॅगेच्या दिशेने चाललाय. गुड गुड. तुम्ही नीट लक्ष ठेवा त्याच्यावर. हां, आणि हे बघा, त्यानं बॅगेला हात लावला तरच त्याला उचला, नाही तर कुठलीही हालचाल करू नका. ओके? ओके सर. हा गायधनी, काय झालं पुढे? सर, 100% तो माणूस त्या बॅगेच्या दिशेनेच चाललाय. काय? त्यांनी ब्लॅक टी शर्ट आणि ब्ल्यू जीन पॅन्ट घातली. नाही गायधनी, जोपर्यंत तो बॅगेला हात लावत नाही तोपर्यंत नक्की काही सांगता येत नाहीये. पण एखादी अनोळखी व्यक्ती सुद्धा ती बॅग उचलू शकते ना. नाही साहेब, काय दोघांच्या बॅग उचलण्याच्या पद्धतीत जमीन आसमानाचा फरक असतो. हा गायधनी बोला. अरे क्या बात है शेठ. एकदम टायमिंगला फोन केला. चला, लक्ष्मी समोर पडली आहे अशी उचलतो आणि आणून टाकतो तुमच्या पायात. अरे भोसण्यातील लक्ष्मी नाही, ॲटम बॉम्ब आहे तो. कळलं काय? हात लावशील ना ते ढगात जाशील. मायला काय बोलताय राव. चला, ह्याच्यासाठी एवढा सगळा राडा घातला ना, आता तुम्ही काय सांगताय मला? अरे सुरनाळ्या, तुला चारी बाजूने पोलिसांनी घेरलेला आहे. मायला इथं तर कोणीच दिसत नाहीये. वरात घेऊन येणार का रे तुला उचलायला? एक काम करतात ना, सरळ सटाक त्या बॅगेकडे ढुंकून बघू शकतो. नाही तर अडकशील. चल मी तिथनं पळ. ओके 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 ओके. हा चला चला. ए रिक्षा. साहेब, तो माणूस तो नव्हताच. तो निघून गेलाय सर. ठीक आहे, नसू दे. पण बॅग आहे ना, म्हणजे बॅग उचलणारा माणूस येणार, त्याची वाट पहा. ओके सर. आणि एक ऐका, तुम्ही नका ना काळजी करू. थोडा वेळ विश्रांती घ्या. जानकी, मी खूप स्वतःला सावरायचा प्रयत्न केला, पण नाही ग, नाही मला जमत आहे ते. माझ्यासाठी काही करणार असशील ना तर एवढंच कर, कसंही करून अमृताला परत आणण्याचा प्रयत्न कर. वामन दादा गेलेत ना पैसे घेऊन. पण त्याला जाऊन आता 1 तास झाला. त्याच्यानंतर काय झालं ते काहीच कळलेलं नाहीये. तुला माहितीये का, मी इतका वेळ तिकडेच होते, हे पण आता तिकडेच आहेत. वामन दादा पोचल्याचं कळलं, पण पुढे काही माहिती नाही. पण तेच तर महत्वाचं आहे ना. तू जाऊन परत जरा बघून येतेस का? आणि हो,
सुमित्रा कुठे आहे? तू होतीस ना तिच्या बरोबर? मी तिला झोपेची गोळी दिली आहे, झोपली आहे ती आता. अमृता कुठे आहे? आत्या, अमृता माझ्याबरोबर येणार नव्हतीच. मला फक्त तिथे पैसे ठेवायचे होते आणि परत यायचं होतं. म्हणजे एवढी मोठी रक्कम तू रस्त्यात ठेवून आलास आणि अमृता नाहीच बरोबर? आत्या, मोरा सरांची माणसं तिथे होती, आहेत. तो माणूस पैसे न्यायला आला की ताबडतोब त्याला पकडतील. म्हणजे एवढं होऊन सुद्धा अमृता घरी आली नाही ती नाहीच. अरे तू आहेस अजून इथे? मला वाटलं तू अति टेन्शन घेतल्यामुळे तुम्हाला चक्कर आली असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. हे सगळं झालं तेव्हा मी समोरच होतो. काम जरा कमी करा. दगदग करून घेण्यात शरीराचेच हाल होतात. अरे वेड्या, दगदग कसली? साधा फोन तर करत होते. कोणाला बरं फोन करत होते मी? अरे हो, नरसिंहाशी बोलत होते. त्याला फोन करून त्याच्याशी बोलायला हवं, नाही तर उगीच गैरसमज करून घ्यायचा तो. उगाच हालचाल का करतेस मामा? का थांबलास? नाही म्हणजे मी गेली कित्येक वर्ष हा शब्द ऐकण्यासाठी माझा जीव तळमळत होता रे. जाणून बसून कानावतपणे, पण खरं सांगू, हा शब्द खूप बरं वाटलं. खबर डॉक्टर म्हणत होते की भेटू, उगाच विषय नको बदलू. आज इतक्या वर्षानंतर मामा म्हणताना तुझ्या अंगावर नाही का शहारा आला? लहानपणी सारखं मम्मा 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 करायचं. तुला आठवतं बिट्टू, एकदा याच नरसिंहाच्या मुलीने मला मम्मा म्हटलं तेव्हा तेव्हा तू किती रागावला होतास? कारण त्या शब्दावर फक्त तुझा हक्क होता. आज तोच शब्द तुझ्यासाठी इतका परका कसा झाला रे? डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितलंय.
तुम्ही आराम करा. ठीक आहे, तुम्ही तिकडेच थांबा. मोराजकर, अहो 5 तास उलटून गेले, माझ्या मुलीचा अजून पत्ता नाही. साहेब, पण आमचे प्रयत्न तर चालूच आहेत ना. अहो तुमच्या प्रयत्नांची मला काही घेणं देणं नाही हो. आय वॉन्ट रिझल्ट इमिडिएटली. पण साहेब, किडनॅपरच जर आला नाही तर आपण काय करू शकतो? हे बघा, मला बाकी काही सांगू नका. तुम्ही मला म्हणाला होता आज रात्री माझी मुलगी माझ्या घरात असेल, आणि आता असली टोलवाटोलीची उत्तर देत आहे. साहेब, तुम्ही माझ्या प्रामाणिकपणावर शंका घेताय. मला माझी मुलगी हवी आहे, बस, आत्ताच्या आत्ता. साहेब, मी पण एक पोलीस ऑफिसर आहे. कोणी जादूगार नाही तुमच्या मुलीला हवेतून इकडे आणायला. आमचे प्रयत्न तुमच्या समोर चालू आहेत साहेब. जर तुमच्या प्रयत्नांना यशच मिळत नसेल तर काय उपयोग आहे? आपण समोरच्या माणसाचा वेळ आणि त्याच्या भावनांशी खेळतोय असं नाही वाटत तुम्हाला? साहेब, आपण शिकार करण्याकरता जेव्हा जंगलात जातो तेव्हा शिकारीला बोलवायला हाकारे उठवतो, झाडाला बकऱ्या बांधतो, पण शिकार असं करून बाहेर आलीच नाही तर आपण काय करायचं? तुमची मुलगी अशी कोणी उचलून नेली असते ना, मग तुम्हाला कळल्या असत्या का बापाच्या भावना. आणि जर जमत नसेल तर बंद करा ही नाटकं आणि निघा इकडून. साहेब, या पद्धतीनं. एक मिनिट दादा, एक मिनिट. आता ह्या क्षणाला आपण एकमेकांवर ओरडण्यात काहीही अर्थ नाहीये. मोराजकर, आता ह्या क्षणाला आपण एकमेकांचे कष्ट, भावना समजून घ्यायला हव्यात. आपली ही जी चिडचिड चालली आहे ना, याचं कारण आहे आपलं अपयश मोराजकर साहेब. कारण तुम्ही म्हणाला होता त्यापेक्षा तो माणूस कितीतरी जास्त हुशार निघालाय. एक्सक्यूज मी. हा बोला, काय झाली? अरे नाही यार, तो माणूस तर. गायधनी, तो माणूस नाही आला तरी आपल्याला पेशन्स सोडून चालणार नाही. ओके? काय वाटत असेल अमृताला? तिचा बाप तिला सोडवून सुद्धा आणू शकत नाही हे भानात तिरस्कार करायला लागली असेल ती माझा. तुम्ही नका ना असं बोलू. उलट उलट ती तिकडे त्याला सांगत असेल, तुला माहिती नाही माझे वडील कसले आहेत ते म्हणून. हो, तुम्ही इकडे प्रयत्न करताय, या एका आशेवर तर ती तिकडे धीराने उभी असेल ना. नका काळजी करू. काय रे इंडिया? शेठ, अहो काय नाटक लावलंय राव? हातातोंडाशी आलेला घास काढून घेतला. हे नरसाळ्या घास नाही, तो आपूची गोळी होती ती. अक्कल आहे का तुला? त्या बॅगेमध्ये पोलिसांनी असं यंत्र बसवलं होतं, तू जिथं कुठे जाशील ते पोलिसांना लगेच कळलं असतं. बॅगेला हात लावता क्षणी चारी बाजूनी पोलिसांनी अटॅक केला असता तुझ्यावर, माहितीये का तुला? नाही नाही, पण हे सगळं ना तुमच्यामुळे झालंय शेठ. तुम्हीच म्हणला होतात ना तो पैसे द्यायला तयार झालाय म्हणून, मग एकदम असं काय पलटी मारली त्यांनी? हे इंडिया, मायला मी तुझ्या बापाचं नोकर आहे का रे? आवाज चढून बोलतो ते.
आता दादाला पोरीपेक्षा पैसा जास्त प्यारा आहे, त्याला मी तरी काय करणार? आपण आपण आता मी काय करू ते तर सांगा. काय करू न ग, आणखीन वाईट पद्धतीनं वाग त्याच्याशी. काय एकदम क्रौर्य दाखव टेलिफोनवरनं. उद्या त्याला फोन कर आणि फोनवर सांग आता 5 कोटी नाही म्हणा, किंमत वाढली पोरीच्या जीवाची, 10 कोटी माग, 10 कोटी. 10 कोटी? अरे 10 रुपये द्यायला तयार नाही तो. 10 कोटी कुठून देणार? आणि एवढा पैसा कुठून येणार त्यांच्याकडं? किल्लेदार आहे तो नरसाळ्या, किल्लेदारांच्या तिजोरीत केवढा पैसा आहे हे तू मला विचार ना. कळलं काय? आणि नुसता दादाला झटकला की नाही तरी बाजूबाजूला 8-10 कोटी पडतील. अरे पण दानत नको का द्यायची? आईला फोनवर तर असा बोलतो माझ्याशी, अशा शिव्या घालतो मला की असं वाटतं समोर जर गेलो ना त्याच्या तर जीव घेईल माझा. अरे गपरे, मी सांगितलं तेवढं कर. या वेळेला पैसे देणार तो, आणि तो द्यायला तयार झाला नाही ना तर घरातले सगळे लोक त्याला द्यायला भाग पाडतील, अशी परिस्थिती घरामध्ये निर्माण झालेली आहे. कळलं? मी सांगितले त्याच्यापेक्षा भयानक क्रूर पद्धतीने त्याच्याशी वाघ. आणि एवढंच कर आणि फोन ठेव आता. ठीक आहे. हे इंडियाच्या कशी झोपले म्हशी सारखी. ही काय माझी बायको आहे? जातो बाहेरच.